नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी आय चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की बी टेकचा ॲडमिशन फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा कॅपराऊंडसाठीचा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर याची डेट्स आपल्यानंतर कॅपराऊंडसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कॅपराऊंड हा फॉर्म डेट संपल्यानंतर चालू होतील. कॅपराऊंडमध्ये आपल्याला आपण कॅप काउन्सिलिंग करू शकतो, तसेच कॉलेज कोणतं टाकायचं, ट्रेड कोणतं टाकायचं ते या ठिकाणी आपल्याला चेक करू शकतो. ते आपण कॅपराऊंडमध्ये पाहणार आहेत. तर आता आपण पाहणार आहे फक्त ॲडमिशनचा फॉर्म हा कसा भरावा, त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहू. पहिल्यांदा या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स पाहू शकता. या ठिकाणी फॉर्म 28 तारखेला चालू झालेला आहे. त्याची लास्ट डेट आहे बघा 8/7/2025. तिथं 8च्या पुढे स्टार दिलेला आहे, म्हणजे याची डेट वाढू पण शकते, त्यासाठी ते दिलेलं आहे. आणि ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण 30 तारखेपासून 9 तारखेपर्यंत या ठिकाणी करू शकतो, संध्याकाळी 5पर्यंत. आता ते कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. तसंच याची मेरिट लिस्ट वगैरे ते लास्टला लागणार आहे. जर याची तारीख जर वाढली फॉर्म भरायची, तर याच्यामध्ये ह्या मेरिट लिस्टमध्ये पण याचा बदल होऊ शकतो. त्यासाठी आपण ते नंतर पाहू. तर आता आपण फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू. फॉर्म भरायला आपल्याला पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस होईल, आपला प्रोफाईल तयार होईल. तर इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेंट्रलाइज ॲडमिशन पोर्टल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बी टेकसाठी ॲडमिशन करणार आहे, तर याच्या बटनावर क्लिक करून घेऊ. हे फॉर्म ओपन झाल्यानंतर तिथे विचारेल तुम्ही PCMची CET एक्झाम दिली होती का, तर या ठिकाणी येस म्हणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी CETचा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर चेक PCM CET डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे. तसेच जर तुम्ही PCB दिले असेल तर PCBचे याच पद्धतीने प्रोसेस करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण डिटेल्स टाकले, त्याच्यानंतर चेक PCM CET डिटेल्सवर क्लिक करू. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपले मार्क्स आणि नाव या ठिकाणी दिसायला आलेलं. त्यानंतर PCB दिली होती का, तर नव्हती दिली तर नो करून घेऊ. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपली सर्व डिटेल्स दिसतील. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे, जी इथं डेट आहे ती. त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. इथं आल्यानंतर हा जो दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकून घेतला, त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे. या रकान्यात भरून त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपण OTP टाकून घेतला, त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP बटनावर क्लिक करून घेऊ. याच्यानंतर आपल्याला हा ॲप्लिकेशन ID येतो. हा ॲप्लिकेशन ID आणि याचा पासवर्ड जो आहे तो तुमच्या मोबाईलला टेक्स्ट मेसेज आलेलाच असतो. तरी हा आपल्याला ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर या ठिकाणी दोन क्वेश्चन आहेत. या ठिकाणी स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी. फिजिकल स्क्रुनिटी म्हणजे काय, हे आपल्याला जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी ते आहे. ते कधीपासून चालू होणार, ते 30 तारखेपासून चालू होणार आहे फिजिकल स्क्रुनिटी. आणि जर तुम्ही स्क्रुनिटी जर चॉईस केलं तर ते ऑनलाईन डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केली ना फॉर्ममध्ये, तर हे ऑनलाईन तुमची स्क्रुनिटी हे कंप्लीट होणार आहे. तर या पद्धतीने हे दोन्ही स्क्रुनिटी करायचे आहेत. मी जर सजेशन करेन की तुम्हाला फिजिकल स्क्रुनिटी करा, कारण फिजिकल केल्यानंतर तुमचे जे ऑनलाईनला जे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला ऑनलाईनला प्रॉब्लेम येणार नाहीत आणि तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते लवकरात लवकर होऊन जाईल. स्क्रुनिटी केल्यानंतर जरा प्रॉब्लेम येतात ऑनलाईन केल्यानंतर, त्यामुळे ते लवकर होणे जरा अवघडच असते. त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यावा. तर या ठिकाणी आपण फिजिकल स्क्रुनिटी या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. जिल्हा कुठे तुम्ही कुठे व्हेरिफिकेशन करणार आहे तो जिल्हा, ते सेंटर, त्याच्यानंतर ते सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर स्क्रुनिटी सेंटरमध्ये तुमच्या जवळपास असलेलं इंजिनिअरचं कॉलेज ते सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कधी त्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन करणार डॉक्युमेंट्स ते तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ते सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर शक्यतो तुम्ही फिजिकल केल्यानंतर या ठिकाणी या पद्धतीने होईल. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे. तुम्ही कोणत्या महाराष्ट्र कॅटेगरी टाईपमध्ये येतात ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. महाराष्ट्रातले सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी महाराष्ट्र टाईप Aमध्येच येतात. तर त्याच्या पद्धतीनं कोण बाहेरच्या जिल्ह्यातून, बाहेरच्या राज्यातून असेल किंवा बाहेरून ॲडमिशन वगैरे घेणार असेल तर त्यांनी त्यापैकी या ठिकाणी त्यांची माहिती दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या ठिकाणी कॅटेगरी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता
कॅन्डिडेट महाराष्ट्र टाईप झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे या ठिकाणी तुम्ही कोणतं डॉक्युमेंट देणार, तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यापैकी कोणतं तरी एक सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा 10वी कधी कुठून झाली तुम्ही पासआउट, ते 10वीचं या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 12वी कुठून झाला तो 12वीचा जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुम्ही 12वी कोणत्या वर्षी पासआउट झाला, कोणत्या तालुक्यातून पासआउट झाला तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. ॲटोमॅटिक या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी दाखवेल. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओपनवाल्याने ओपन घ्या, कास्टवाल्याने जर या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केले नंतर तर असा ऑप्शन येतो. तर या ठिकाणी तुमचा कास्ट टाकायची आहे, तुमची कुठली कास्ट आहे, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का नाही विचारेल. जर व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी अप्लाय बट नॉट रिसिव्ड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशनचा अर्ज क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कधी केले ती तारीख टाकून घ्या. ॲथॉरिटीज सांगली जिल्हा कुठले जिल्हा आहे ते जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालील जिल्हा निवडून घ्यायचा आहे, कुठल्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय केला आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं तुमची कास्ट, त्याच्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे विचारेल नॉन क्रिमिनल वगैरे आहे का, नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नॉट अप्लाइड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेम त्या टोकनची ॲप्लिकेशन नंबर, तारीख आणि कुठल्या प्राधिकरण निर्मार्गात कोणतं सर्टिफिकेट येणार आहे ते तारीख नाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही कुठून अप्लाय करता, तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कुठून अप्लाय करणार आहे ते त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीनं या ठिकाणी आता आपली कास्ट ओपन आहे तर या ठिकाणी आपण ओपनमधून फॉर्म भरणार आहे. तर ओपन सिलेक्ट करू. ओपन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला EWSमधून अप्लाय करायचं आहे का, तर करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर या ठिकाणी कास्टचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमची कुठली कास्ट आहे ती कास्टचं नाव टाकून घ्या, हिंदू, मराठा, बाकीच्या कास्टवाल्यांनी सांगितल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढच्या डिटेल्स दिसतील. या ठिकाणी जर विचारेल तुम्हाला TFWSमधून तुम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर 12वीला 10वीला किंवा CETला जर जास्त टक्के असतील, जास्त मार्क्स, चांगले मार्क्स पडले असेल तर या ठिकाणी तुम्ही TFWS येस करून घ्यायचं आहे. जर नॉर्मल कमी असतील तर तुम्ही येस करा. जर तुमचा नंबर लागेल नाही लागेल ते सांगता येत नाही, पण शक्यतो येस असलेलं चांगलं. जर तुला कमी टक्के असेल तर या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्फन तुम्ही आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का, येत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वीची डिटेल्स विचारायला आपल्याला. तर या ठिकाणी 10वीचा कोणता बोर्ड होता तो बोर्ड सिलेक्ट करा. 10वी कधी पासआउट झाला तुम्ही ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मॅथ्स विषय, 10वीला मॅथ्स विषय होता, त्या विषयाला तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले ते मार्क्स इथे टाकून घ्या. 10वी हे किती मार्कापैकी होता, 100 मार्कापैकी, ते या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतील. त्याच पद्धतीनं सायन्स विषयाचे मार्क्स टाकून घ्या. त्याच्यानंतर 100पैकी होतं तर 100पैकी करून घ्या, ॲटोमॅटिक पर्सेंटेज येतील. त्याच पद्धतीने इंग्लिशचे टाकून घ्या या पद्धतीनं. त्याच्यानंतर ॲग्रिगेट विचारलं आहे. ॲग्रिगेट म्हणजे काय, तुम्हाला 500पैकी किती मार्क्स पडले आहेत, 320 वगैरे, ते ॲटोमॅटिक या ठिकाणी टाकून घ्या. ॲटोमॅटिक या ठिकाणी पर्सेंटेज दाखवतील. या पद्धतीने हे सर्व डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीला कोणतं होता, 12वी झाल्या का तुमचा डिप्लोमा झाला आहे का DVOLT झालं आहे ते विचारेल. त्या ठिकाणी 12वी झाले तर 12वीवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12वी कुठे झाली, इंडिया का बाहेर कुठे झाले ते विचारेल, ती करून घ्या. त्यानंतर 12वीचा बोर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी 12वीचं पासिंग इयर या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या. 12वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर टाकून झाल्यानंतर 12वीच्या मार्कशीटवरती आपलं आईचं नाव काय आहे ते 12वीचं या ठिकाणी आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वीच्या मार्कशीटवर आपलं कोणत्या पद्धतीने नाव आहे ते पद्धती या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. सेम 12वीच्या मार्कशीटवर नाव बघायचं आहे ते या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गेट HSC डाटा बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर ॲटोमॅटिक सर्व या ठिकाणी आपले मार्क्स वगैरे भरले जातील ॲटोमॅटिक मनाने, ते डाटा फिल झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ही सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपण क्लिक करून घेऊ. हे झाल्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही JEE दिली होती का, जर JEE दिली असेल तर येस करून घ्यायचं आहे आणि JEEची माहिती टाकून घ्यायची आहे. जर JEE दिली नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल की तुम्ही नीट वगैरे दिली होती का 2025ला, जर नीट दिली असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे.
फोटो अपलोड करायला आपल्याला या सिलेक्ट या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फोटोग्राफ्स या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी हे ओपनचं बटन दिसत आहे, ओपन फाईलचं, त्या फाईलवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण फाईल मॅनेजर किंवा आपल्या गॅलरीमध्ये येऊ. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण फोटो सिलेक्ट करून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी सिलेक्ट बटनावर त्या सिग्नेचर बटनावर क्लिक करून घेऊ. त्यानंतर ओपन फाईल बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये येऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड झाली. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे झाल्यानंतर या ठिकाणी आता डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहेत? पहिल्या ठिकाणी आपल्याला आपलं डोमासील अपलोड करून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी आणि डोमासील हे दोन्ही एकच असतं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला डोमासील सर्टिफिकेट करून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमासील सर्टिफिकेट हे दोन्ही एकच असतं, त्यामुळे ते आपल्याला दोन्ही ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे ते इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला हा तिसऱ्या कॉलममध्ये करून घ्यायचा आहे. चौथ्या कॉलममध्ये आपल्याला 10वीचं मार्कशीट करून घ्यायचं आहे. 5व्या कॉलममध्ये आपल्याला 12वीचं मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे. आणि 6व्या कॉलममध्ये आपल्याला CETचं स्कोर कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे कसं घ्यायचं या ठिकाणी दाखवतो. त्या ठिकाणी आता तुम्हाला डोमासील अपलोड करून दाखवतं. तर या ठिकाणी पहिल्यांदा अपलोड या बाणावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कोड टाकायला विचारतं बघा. जर तुमचं जर नवीन डोमासील असेल तर या ठिकाणी त्या डोमासीलवर एक कोड असतो, तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे. तर तो कोड कुठं बघायचा तर या ठिकाणी मी दाखवतो. तर या ठिकाणी हे आपलं डोमासील सर्टिफिकेट, तर या ठिकाणी दाखवले आहे बघा, हा कोड दिलेला आहे. या ठिकाणी हा जो बारकोड आहे त्या बारकोडच्या खाली हा कोड आहे, तो कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सर्टिफिकेट कसं अपलोड करायचं? ओपन फाईल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये येऊ. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपला डोमासील सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी डोमासील सिलेक्ट करून घेतलात. त्याच्यानंतर आपण हे बारकोडमध्ये आता थोडक्यासाठी डेमोसाठी काहीतरी माहिती टाकू. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला. तर पाहू शकता या ठिकाणी हे अपलोड झालेलं आहे डॉक्युमेंट्स. तर याच पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतलेले आहेत. कास्टवाल्यांनी कास्टनुसार सगळे या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपल्या पुढे असं 800 रुपयाचं पेमेंट करा म्हणून ऑप्शन येईल. तर हे कुणासाठी येणार आहे? तर या ठिकाणी ज्यांनी CETचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी हे 800 रुपये पेमेंट हे नील होणार आहे. जर ज्यांनी JEEच्या बेसिसवर हा फॉर्म पुढे कंटिन्यू करणार असेल तर त्यांना या ठिकाणी 800 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. आणि जर तुमची कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाचं पेमेंट येणार आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी काही लोकांचं कसं होणार आहे? या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी SC-BC कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे, पण ते काही कारणावरून त्यांचं SC-BC सर्टिफिकेट निघालेलं नाही आहे. त्यांना या ठिकाणी ओपनमधून त्यांनी फॉर्म भरत आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं पेमेंट करा असं ऑप्शन येणार आहे. जर तुमची कास्ट बदलली तर कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर या ठिकाणी ज्यांनी CET दिली आहे आणि त्यांची कास्ट वगैरे कशामध्ये काहीसुद्धा बदल नाही तर त्यांना या ठिकाणी पेमेंट नीलचं ऑप्शन येत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट काही करायचं नाही आहे. त्या ठिकाणी पेमेंट्स ऑलरेडी 800 रुपये तुम्ही फॉर्म भरलेले होते त्यावेळी 800 रुपये पेमेंट पे केलेलं होतं. तर त्यामुळे आता तुम्हाला 0 फी लागणार आहे आणि तुमचं पेमेंट हे नील झालेलं आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. तर त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर हा लास्टचा ऑप्शन आहे, तो कोणता ऑप्शन आहे? पे ॲप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर येणार आहात. त्या बटनावर आल्यानंतर या ठिकाणी तुमच्या पुढे प्रिंटचा ऑप्शन येणार आहे. त्या प्रिंटच्या ऑप्शन या खालच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे. त्या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे ॲडमिशनचा. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जास्त मोठी क्वेरी वगैरे काय अडचण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे CET हेल्पलाईनचा, या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्हाला काय क्वेश्चन असतील ते विचारून घ्यायचं आहे. यांचे 2 नंबर आहेत, दोन्हीपैकी कोणता पण नंबर तुम्ही लावा. जास्त माहितीसाठी ह्यांचा टेक्निकल इश्यूसाठी हा CETचा ईमेल ID पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. जर काही माहिती लागली असेल तर त्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करा. त्याचे 100% खात्रीशीर तुम्हाला उत्तरं दिली जातील.
आणि याच्यानंतर याची कॅपराऊंड कधी चालू होणार, कॅपराऊंडची डेट किती येणार, प्रोव्हिजनल लिस्ट कशी लागणार, काय होणार, ते जर पुढची माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठीच आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.